वारकरी संप्रदायाचा मंत्र हा उघडा आहे, आमचा मंत्र उघडा आहे. बरोबर महाराज, आला आमच्या लक्षात. शंकरजीनं जपला हे आलं आमच्या लक्षात. पण तुम्ही जे म्हणता ते रातून दिवस जपा तर तेवढं काही जमणार. आम्हाला माहीत आहे. आम्हाला आता सोयाबीन आणून ठेवलेलं आहे, त्याला बीज प्रक्रिया करावं लागते. बरोबर आहे की नाही? हां, बीज प्रक्रिया करावं लागते. पेरणं झाल्या मागच तणनाशक मारावं लागते 40 घंट्याच्या अंदर. आम्हाला माहीत आहे किती कामं आहेत आमच्या होती. आमचं काय मायामध्ये पडलं आणि शेजारींना दयान धाडलं, आमचंच तर आम्हाला उरकून नाही राहिलं. त्यातही तुम्ही म्हणता रात्रंदिवस जप करा. हे काही आमच्याच्यानं होणार नाही, हे काही आमच्याच्यानं होणार नाही असं जर म्हणसान तर नाथ बाबा म्हणतात, बापो हो आता आळस नका करू. शेवटचं एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका उघडाल्या
एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी न करी आळस, 84चा लेश नको भोगू. 84 लाख योन्यांचं दुःख भोगून तुम्ही इथं आलेले आहात. तुम्ही म्हणजे मी बी त्यातच येतो काय. आपण इथं आलेलो आहोत आणि आता जर परत बेक बे 84 लाख योन्यांचं डबल जर दुःख भोगायचं नशीन तर आता आळस नका करू. तुम्हाला महाराज आलो ना भोगून, आता डबल जावं लागते का? हो, त्याचं काय सांगताय ते. चुकलिया फेरा, चुकलिया, हा चुकलिया वर्म फेरा पळे. जर वर्म चुकलं इथं येऊन आता तर डबल फेरा पळणार आहे. हो, असं कसं काय पळणार आहे? एवढा दृष्टांत जगदीश महाराज का 2 मिनिटं